आपण म्हणता पुणे शहर आता सध्या मुंबईच्या खालोखाल पुणे शहराची लोकसंख्या वाढलेली आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीने सक्षम पुणे शहर व्हावं म्हणून मेट्रोसारख्या प्रकल्पाची गरज पुणेकरांना आहे. कारण पुण्याच्या अजूनही काय पुण्यातील आजूबाजूची गावं आहेत छोटी छोटी ती पुणे शहरात भविष्यात येतील आणि त्या दृष्टीने हा प्रकल्प होणं अत्यंत गरजेचं आहे. नाही, ह्याच्यामध्ये पुणेकरांचं तज्ज्ञ जे सल्लागार मंडळी आहेत ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी मेट्रो झालेली आम्ही त्या ठिकाणी बघून आलो. त्याच्यामध्ये काय पद्धती करताना काय त्यात सूचना किंवा काय त्या ठिकाणी झालेल्या कामात काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत नियोजनाचा अभाव असल्यामुळं किंवा तिथल्या नागरिकांना काही त्रुटी झाल्यात त्याच्यामध्ये ते सक्षम होण्याकरता म्हणजे एक प्रकल्प झाला त्याचं काहीतरी उदाहरण घेऊन त्यामध्ये काही चुकीचं काय त्यामध्ये झालेलं असेल तर त्याचं एक उदाहरण घेऊन किंवा त्याच्यावर एक शिष्टमंडळ नेमून किंवा त्या ठिकाणचे तज्ज्ञ मंडळी बोलून जिथं जिथं हे प्रोजेक्ट झालेले आहेत त्या ठिकाणचे काही लोकांचा सल्ला घेऊन आणि जेणेकरून पुणेकरांना हे करत असताना आपण पाहिलं असेल BRTचं कसं फज्जा उडाला. म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण न आणता म्हणजे आज आपण बघितलं असेल BRTमध्ये काँग्रेस पक्षाने BRT आणली, नंतर राष्ट्रवादीची इथं सत्ता आली आणि मग त्यांनी ते काम कसं न व्हावं ह्यासाठी अंतर्गत जे प्रयत्न झाले त्या पद्धतीने आत्ताच मेट्रोला राष्ट्रवादी पक्षासारख्या महानगरपालिकेचा जो मोठा पक्ष आहे त्यांच्या पक्षामध्येच आज महापौर बी वेगळी भूमिका घेत आहेत. त्यामुळं आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना आणि पुणेकरांना ह्याची थोडी चिंता वाटायला लागलेली. म्हणून ह्यांचं एक मत राष्ट्रवादी पक्षाचं जर आणि महापौरांचं एक मत नसेल तर ह्याच्यामागं काहीतरी सावळा गोंधळ होऊ नये किंवा ह्याच्यामध्ये पुणेकरांना त्यांना वेठीस धरू नये किंवा हे काम करत असताना अनेक लोकांच्या ह्याच्यामध्ये जागा जाणार आहेत, अनेक लोकांना त्याचा त्रास होणार आहे, अनेक दुकानदार असतील जे काही व्यावसायिक असतील त्यांना याचा त्रास न होता एकदम चांगल्या पद्धतीनं आणि कोणालाही ह्याचा भुर्दंड न बसता किंवा कोणी बेघर न होता हे चांगल्या सक्षम पद्धतीने कशी करता येईल ह्यासाठी सगळ्यांनी येऊन एकत्र बसून हा निर्णय घेतला पाहिजे असं आमचं मत आहे. ज्यावेळेला मेट्रोचं आपण तत्वता मान्यता दिलेली आहे त्यावेळेला केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या अटी आहेत त्या अटीला ज्या वेळामध्ये तो ठराव पाठवायचा होता म्हणून आपण तत्वता मान्यता दिलेली आहे. पण येणाऱ्या काळामध्ये पुणेकरांना भुर्दंड बसू नये ह्यासाठी आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व पक्षाच्या आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि आमचं भूमिका मांडणंच आहे की पुणेकरांना याचा भुर्दंड बसला नाही. एक तर पुणेकर आत्ता टॅक्सच्या ह्याच्यामध्ये एकदम जिजिया सारखं चाललं. आता आपण रस्त्यावर बघितलं तर पार्किंगला पैसे आहेत, टॅक्सेस एवढे मोठे आहेत, पाणीपट्टी आहे, शिक्षण कर आहेत, अनेक कर पुणेकरांवर सगळ्यात जास्त आहेत. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात जास्ती टॅक्स भरणारी पुणे महानगरपालिका नागरिकांना भरावा लागतो. तर ह्याच्यावरही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना आमचं म्हणणं आणि पुणेकरांचं म्हणणं की शेवटी पैसे पुणेकरांच्या बाजूने आम्ही त्यांना आमची विनंती करणार आहे आणि जेणेकरून चांगल्या पद्धतीचा जर असा हा प्रकल्प येत असेल तर त्याला आमची मान्यता असेल आमच्या पक्षाच्या वतीनं. पण हे करत असताना ह्या सगळ्या बाजू बघून की BRT न व्हायची एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. पण त्यात कुठलंही राजकारण न आणता किंवा कुणी त्याच्यामध्ये त्याच्यामधल्या काय त्रुटी असतील त्या त्रुटीवर थोडं घाईघाई न करता त्या त्रुटी बी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि जे महापौर वेगळं बोलतात, सभागृह वेगळं बोलतं, स्टँडिंग कमिटी बोलते ती पद्धत एकदम चुकीची आहे. आणि जर महापौरांना असं वाटत असेल खरंच ह्याच्यामध्ये चुकीचं आहे तर त्यांनी आपलं जाहीर मत मांडावं पुणेकरांना आणि ते थांबवावं. कारण जो लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कुणी काय बोलतं पण स्टँडिंग कमिटीसारख्या पक्षाने मान्यता दिल्यानंतर महापौर वेगळ्या पद्धतीने बोलतात ते चुकीचं आहे. आणि जर त्यांना चुकीचं वाटलं तर त्यांनी ठाम भूमिका घ्यावी, नाहीतर त्यांच्या वरिष्ठांचा फोन आला तर त्यांनी त्यांची भूमिका बदलू नये. एक दिवसाची भूमिका आणि दुसऱ्या दिवशी भूमिका त्यांनी बदलू नये. त्याच्यामध्ये संशय निर्माण होत जर असेल तर मग तो प्रकल्प
काही दिवस थांबावा, त्याची पूर्ण तयारी नसेल किंवा महापौरांनाच काय माहिती नसेल, जे महानगरपालिकेत प्रमुख आहेत त्यांनाच मेट्रोबद्दल काय माहिती नसेल तर स्टँडिंग कमिटीने त्याची न घाई करता त्यांना एकदा समजून सांगावं आणि मग त्याच्यावर पुढं प्रक्रिया चालू करावी. विषय असा आहे की आपण दिल्लीमध्ये मेट्रो झाली, पुण्यामध्ये करायची, तर ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच म्हणलं अगदी पारदर्शकपणा आणि तज्ज्ञ मंडळ ह्याच्यामध्ये असावीत. त्याचं कारण हेच आहे की पुढील भविष्यामध्ये त्याचा त्यांनी विचार करतील आणि त्याचा फायदा, तोटे आणि त्याला लागणारा जो मेंटेनन्स आहे तो कशा पद्धतीने उभा करता येईल, त्यासाठीच आपण तज्ज्ञ मंडळींची मागणी करतो आहे ना. म्हणजे ती मंडळी आत्ता जे तुम्ही म्हणला आहे की पुढं मेंटेनन्स आहे, अनेक खर्च आहे, कोणाच्या जागा जाणं आहे, त्यांची भरपाई आहे, कोणाची व्यापारी व्यवसाय करतात त्यांना काय देता येईल का, हे सगळे एकत्र प्रोजेक्ट केल्याशिवाय म्हणजे जेणेकरून आम्हाला आमचं आणि पुणेकरांचं जोपर्यंत समाधान होत नाही ह्याच्यामध्ये आणि त्यांना पूर्ण विश्वास येत नाही तोपर्यंत आम्ही आमची भूमिका पूर्ण केल्याशिवाय किंवा ती मांडल्याशिवाय तो मेट्रोला आम्ही परवानगी देणार नाही. मेट्रो हो, पण मेट्रो करताना त्याचा कोणालाही त्रास होता कामा नये आणि भविष्यात ते चालले पाहिजे आणि येणाऱ्या काळात मेट्रोसारख्या प्रकल्पाची गरज आहे ना. आता आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मी पत्र बी आज देतो आहे त्यांना की ते पुणे मेट्रो रेल नको रेल्वे करा अशी एक विनंती करणार. रेल्वे म्हणजे हा शब्द सर्वसामान्यांना मराठी माणसांना वाचता येतो आणि त्याचा उच्चारही पद्धतशीर करता येतो. रेल्वे इंजिन आमची महाराष्ट्रात देशाभर जाणार आहे आणि महाराष्ट्रात बी येते जी रेल्वे इंजिन आता सगळ्यांना माहिती झालं आहे. म्हणजे जे अपक्ष उमेदवार होते त्यांनाही रेल्वे इंजिन ज्यांचं होतं त्यांनाही भरपूर मतं पडलीत, कारण रेल्वे इंजिन हे लोकांना ठसलं आहे मनामध्ये. त्यामुळे ह्याचा आणि त्याच्या राजकारणाचा काय